Good morning, students. So last few periods we have been seeing voice. So in previous period we have done such a practice of different sentences and assertive sentences. So today we are going to discuss about the change the voice of the two objects. द्विकर्मी वाक्याचे change the voice. कसं आहे की आपण सुरुवातीला पहिलं एका वाक्यामध्ये एकच कर्म आहे, त्या कर्माचं आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करताना बाकीच्या काही गोष्टी त्या आपण ते पाहिलं. आज काय पाहायचं की आपल्याला दिलेल्या वाक्यात जर समजा दोन ऑब्जेक्ट्स असतील, हे दोन ऑब्जेक्ट म्हणजे द्विकर्म म्हणतात त्याला, टू ऑब्जेक्ट्स. एक असतो डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता सपोज एक वाक्य सांगतो तुम्हाला, इथं आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ग्रँडपा tells us a story. आता पहा वाक्यामध्ये कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत. अस एक ऑब्जेक्ट आहे आणि अस टू एक ऑब्जेक्ट आहे. आता याच्यात तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण व्हॉइस मध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचे कसं. सिंपल मेथड. आपण काय करतो, वाक्यामध्ये सुरुवातीला कर्ता शोधायचं असं वाक्याच्या क्रियापदाला आपण काय विचारतो, हू टेल्स अस अ स्टोरी, ग्रँडपा. इथं आपला कन्सेप्ट काय केला झाला, सब्जेक्ट काय, ग्रँडपा. आता व्हॉट टेल्स, व्हॉट क्रियापदाला तुम्ही जर व्हॉट प्रश्न विचारला तुम्हाला काय करणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. मी इथे डीओ लिहिलं. डीओ म्हणजे काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. लक्षात, डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आपण वाक्यातील क्रियापदाला हू प्रश्न विचारला, आपल्याला सापडला सब्जेक्ट कर्ता. आणि त्या वाक्यातील क्रियापदाला आपण व्हॉट प्रश्न विचारला, आपल्याला सापडला डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे ग्रँडपा टेल्स अस अ स्टोरी, व्हॉट टेल्स अ स्टोरी. आता आपल्याला समजा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचा आहे, तर वाक्यातील क्रियापदाला काय विचारतो, हुम म्हटल्यानंतर काय ते अस. हे काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. याला काय म्हणतात, आयओ. डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे आयओ. आता मी त्याला शॉर्ट फॉर्म देतो, बरोबर. ग्रँडपा टेल्स अस अ स्टोरी, याच्यामध्ये आपल्याला काय काय सापडलं, सब्जेक्ट सापडला. सब्जेक्ट म्हणजे कोणता आहे, कर्ता. जो स्टोरी सांगतो तो कोण आहे, ग्रँडपा. क्रियापदाला आपण काय प्रश्न विचारला की व्हॉट, आपल्याला सापडला डायरेक्ट ऑब्जेक्ट अ स्टोरी. आणि हुम, टू हुम, कुणाला म्हणजे आम्हाला. आता आपल्याला दोन याच्यात जे चेंज व्हॉइस करताना आपल्याला काय दोन्ही प्रकारे करता येतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन करता येतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन करता येतं. पहिल्यांदा मी काय करतो तुम्हाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट डीओ इथे मी डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आपण करून पाहू. डायरेक्ट ऑब्जेक्ट काय, अ स्टोरी. कर्म घेतला आपण इथं. त्यानंतर काय आपल्याला वाक्याचा काळ आणि कर्माचं वचन. वाक्याचा काळ टेल्स म्हणजे काय झालं, टेल्स थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय, हा सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे काय आपल्याला अ स्टोरी सिंग्युलर म्हणजे काय, अ स्टोरी इज टोल्ड. त्याचं V3 फॉर्म, टेलचं V3 फॉर्म काय, टोल्ड. आता काय करायचं, टोल्ड टू अस बाय ग्रँडपा. इथे काय केलं आपण, स्टोरी काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. स्टोरी काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. अस काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आपण आणि आपण केलं, बरोबर आहे. अ स्टोरी इज टोल्ड टू अस बाय ग्रँडपा. इथे टू नाही घेतलं तरी चालतंय. अ स्टोरी इज टोल्ड अस बाय ग्रँडपा लिहिलं तरी चालतंय, बरोबर. आता काय करू आपण, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट करू. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट करताना काय करायचं, याची द्वितीय विभक्ती अस, तर असची प्रथमा घ्यायची. असची प्रतिमा काय, वी, प्रथम विभक्ती वी. आता इथं आपण काय केलं होतं की स्टोरी घेतल्यामुळे काय झालं, सिंग्युलर होतं म्हणून ते इज घेतलं. इथं असे अनेक वचन आहे, आम्हाला तर काय होईल, वी. मग आता आम्हाला वी हे अनेक वचन आहे आणि वाक्याचा काळ काय, साधा वर्तमान काळ आहे. मग काही आर, वी आर टोल्ड अ स्टोरी, वी आर टोल्ड अ स्टोरी, STORY, स्टोरी बाय ग्रँडपा. लक्षात, इथं काय केलं, अ स्टोरी इज टोल्ड टू अस बाय ग्रँडपा. हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन केलं. आणि वी आर टोल्ड अ स्टोरी बाय ग्रँडपा हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन केलं. आता पहा आणखी एक वाक्य पाहू, म्हणजे तुमच्याकडे आणखी लक्षात येईल. आता वाक्य पाहिजे, एक्झाम्पल म्हणजे आपण वाक्य घेऊ. मोहन
बॉल टुवर्ड्स रोहन. आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, क्रियापदाला काय विचारायचं, हू थ्रू अ बॉल, मोहन. आला सब्जेक्ट. व्हॉट थ्रू अ बॉल, डायरेक्ट ऑब्जेक्ट. टुवर्ड्स मोहन, हुम म्हणजे कुणाकडे, रोहनकडे. हे काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं आहे आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं आहे, कधी ते कुठे येऊ शकतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट कधी शेवटी येतं किंवा मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कधी शेवटी येतं. त्यामुळे कसं आहे की तुम्हाला आपल्याला वाक्याला तुम्ही व्हॉट प्रश्न विचारला की तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट सापडणार. वाक्याला तुम्ही हुम प्रश्न विचारला की तुम्हाला काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सापडणार. आता पहिल्यांदा काय करू आपण, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन करू. डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन जर केलं तर काय होईल, याच्यात ऑब्जेक्ट काय, अ बॉल. आता वाक्याचा काळ V2 फॉर्म आहे. V2 फॉर्म म्हणजे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आहे. V2 फॉर्म म्हणजे काय, साधा भूतकाळ आहे. म्हणजे काय, बॉल. इथं काय वाक्यामध्ये कर्माचं वचन काय, एकवचन आहे. म्हणजे काय, बॉल वॉज. मुख्य क्रियापदात तिसरं रूप थ्रोन. आता काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं, टुवर्ड्स रोहन. टुवर्ड्स रोहन बाय सब्जेक्ट का है काय केलं आपण इथं, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन केलं, बॉल वॉज. इथं वॉज काय घेतला आपण, तिकडे साधा वर्तमान काळ होता, इथं काय साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ असल्यामुळे काय घेतलं, वॉज घेतलं. बॉल वॉज थ्रोन टुवर्ड्स रोहन बाय मोहन, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता काय करू आपण, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बरोबर. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये कोण आहे, रोहन. बरोबर. आता इथे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं तर काय होईल, टुवर्ड्स रोहन a ball was thrown by Mohan. काय केलं, टुवर्ड्स रोहन a ball was thrown by रोहन. इथे काय केलं आपण, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलं. बरोबर. आता तुम्हाला कोणत्याही पद्धतीने करा, तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टने तुम्हाला जसं इझी जात असाल तिथे काही तुम्हाला कंपल्शन नाही. तिथे तुम्हाला कंपल्शन नसतं. परीक्षेमध्ये तुम्हाला काही कंपल्सरी नाही कशा पद्धतीने वाईज करायचं किंवा कुठे आपल्याला होताना काही कंपल्शन नसतं. आपल्याला आपल्या पद्धतीने करता येतं. इथे एक पद्धत आहे, ती पद्धत तुम्हाला वापरता येते. बॉल वॉज थ्रोन टुवर्ड्स रोहन बाय मोहन, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून वापरता येते, किंवा टुवर्ड्स रोहन बॉल वॉज थ्रोन बाय मोहन, या पद्धतीने तुम्हाला करता येतं. आलं लक्षात. इथे तुम्हाला काही बंधन नाही. बरोबर. या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याचं चेंज व्हायचं कसं करायचं हे आपल्या लक्षात आलं. आता आपण काय करू की थोडे काही आणखी सेंटेन्सेस पाहू जेणेकरून तुमची प्रॅक्टिस आणि कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. ओके. आता इथं आणखी एक 2-3 वाक्य पाहू आपण, म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल की नेमकं काय. ओके. तर मॅक्झिमम कसं आहे की आपण द्विकरी वाक्याचं करताना डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन केलं तर कन्फ्युजन वाढत नाही, सोपं असतं ते. त्यामुळे ते तुम्ही कसंही करू शकता. बरोबर आहे. आपण काय करू, वाक्य पाहू. मी आता तुम्हाला काय करणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन करून दाखवतो. आणखी इझी जाईल तुम्हाला. आपण आपली जी पद्धत आहे ग्रामरची त्या पद्धतीप्रमाणे आपण ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस करू. बरोबर. टेन्स, इथं टेन्स येईल, इथं ऍक्टिव्ह वॉइस आणि तिथं पॅसिव्ह वॉइस. इथं टेन्स इथं ऍक्टिव्ह वॉइस, इथं पॅसिव्ह वॉइस. आता पहिल्यांदा काय करू आपण, आपल्या काळाप्रमाणे करू. तिथं पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कसं आहे, जर वाक्य समजा आपण सुरुवातीचं घेतलं आपण
grandpa tells us a story. ओके, आता हे आपल्याला काय करायचं पेशवे. याच्यामध्ये पहिल्यांदा काय सब्जेक्ट आहे, V1 आहे, इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इथं काही आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट यूज करायचं म्हणून काही अ स्टोरी इज टोल्ड अस बाय ग्रँडपा. अ स्टोरी इज टोल्ड अस बाय ग्रँडपा. आता याचा आपण दुसरा काळ पाहू. तेच वाक्य इथे सेकंड नंबरला प्रेझेंट कंटिन्युअस इथे ग्रँडपा इज टेलिंग अस अ स्टोरी. ग्रँडपा इज टेलिंग अस अ स्टोरी. इकडे काय अ स्टोरी पूर्वीच्या प्रमाणात काय इज आयएनजी फॉर्म आहे. आयएनजी असलं काय ते बीइंग. अ स्टोरी इज बीइंग टोल्ड अस बाय ग्रँडपा. ओके, हा काय झाला प्रेझेंट कंटिन्युअस. आता पाहू प्रेझेंट परफेक्ट. तिसरा प्रेझेंट परफेक्ट. इथे काय ग्रँडपा has told us a story. Okay, grandpa has told us a story. इथे काय a story has been. इथे काय a story has been told us by grandpa. ओके, आता काय पाहू आपण पुढचं सिंपल पास्ट पाहू. सिंपल पास्ट कारण आपण पाहिलेलं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होत नाही म्हणजे काही सिंपल पास्ट. इथे काही ग्रँडपा told us a story. इथे काही a story was told us by grandpa. A story was told us by grandpa. आता इथे काय करू आपण पाचव्या नंबरला पास्ट कंटिन्युअस. ओके, पास्ट कंटिन्युअस ला कसे येणार पास्ट कंटिन्युअस. इथे काही ग्रँडपा was telling us a story. Grandpa was telling us a story. इकडे काय आहे मग a story was being ing continuous ing being. A story was being told us by grandpa. आणि आता इथे काय करू पास्ट परफेक्ट घेऊ. पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट. इथे काही ग्रँडपा had told us a story. इथे काही a story had been told us by grandpa.
ओके, आता काय केलं आपण इथं प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार पाहिले. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस, प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस होत नाही. सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट हे 3 प्रकार, 3 आणि 3 6 पाहिले. आता सिंपल फ्युचर आणि फ्युचर परफेक्ट ह्याचं काय करा तुम्ही याच पद्धतीने करून पहा. ओके, इट इज व्हेरी इझी टू लर्न. तर मग आज आपण काय पाहिलं की 2 कर्मधारय वाक्यामध्ये तर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन कसं करायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन कसं करायचं ते तुमच्या चॉईसवर आहे. तुम्ही कोणते घेऊन करू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही करून दाखवलेलं आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नाही करून दाखवलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.